मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज मेळावा होणार आहे। मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडेल। शिवसैनिकांना उद्धव ठाकरे काय संदेश देतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। या सोहळ्याकरता आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी षण्मुखानंदमध्ये दाखल होत आहेत, तर नवनिर्वाचित खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, विभाग प्रमुख, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि शिवसैनिक या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यास आता सुरुवात झाली आहे। तर शिवसेनेचा वरळीत वर्धापन दिन सोहळा होतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी आहेत षण्मुखानंद परिसरात, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्तानं आमचे प्रतिनिधी आहेत स्वप्नील जाधव। तर तिथं वरळीत आमच्या प्रतिनिधी आहेत ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। सुरुवातीला जाते मी स्वप्नील याच्याकडे। स्वप्नील, 58 वर्षांची आज शिवसेना होतीये, सगळ्यांचंच लक्ष आहे उद्धव ठाकरे आज काय बोलणार। अर्थात मगाशी देखील आपण उल्लेख केला की 58 वर्षात पुलाखालून मात्र पाणी बरंच गेलेलं आहे। शिवसेना आता 60च्या जवळ येताना पाहायला मिळते। अशा वेळी तिथं उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना आता या क्षणी नेमकं काय वाटतंय, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे यावर। लागी शिवसेना 58 वर्षांची झाली आणि आज वर्धापन दिन होतोय। 19 शिवसेनेच्या फुटीनंतर दुसरा वर्धापन दिन आहे। मात्र या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि या व्यासपीठावरती सुद्धा आता तयारी सुरू आहे। एकूण तासाभरामध्ये या सर्व मेळाव्याला या ठिकाणी कार्यकर्ते जमा होतील आणि तासाभरामध्ये या मेळाव्याला सुरुवात सुद्धा होईल। मात्र आजच्या या मेळाव्यामध्ये नक्की कोणाकोणाची भाषणं होतात याकडे विशेष लक्ष आहे। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नक्की कोणकोणत्या मुद्द्यांवरती हात घालतात आणि या मेळाव्यातून कोणकोणत्या मुद्द्यांवरून महायुती सरकार आणि बीजेपी केंद्रातील एनडीए सरकार याच्यावरती निशाणा साधतात। कारण लोकसभेच्या नंतरचं हे खरं तर पहिला हा षण्मुखानंद येथे हा मेळावा होतोय। मात्र यामध्ये सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कार्यकर्त्यांशी आपण बातचीत करणार आहोत। तुर्तास काही मर्यादा येत आहेत त्यांच्यापर्यंत जाण्यापर्यंत, मात्र त्यांच्या सुद्धा भावना या संदर्भात जाणून घेऊ। मगाशी आपण पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी बातचीत केली होती, त्यांच्याकडून सुद्धा ही शिवसेना असली असल्याचं सांगितलं जातं आणि नकली शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे तो वरळी येथे ते साजरा होतोय अशा प्रकारची टीका ही सध्या शिवसैनिकांमधून होताना पाहायला मिळते। निश्चित स्वप्नील, तू त्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोच, तोवर मी जाते ज्योत्स्ना आमच्या प्रतिनिधी यांच्याकडे। ज्योत्स्ना, आपण पाहतोय 5 वाजता साधारणतः 5 ते 6च्या दरम्यान या ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात होतीये। अनेक पदाधिकारी, संघटक त्या ठिकाणी दाखल होण्यास आता सुरुवात झालेली आहे। स्वप्नील, तू कार्यकर्त्यांपर्यंत जाऊ शकतो, त्यांच्याशी संवाद साधू शकतो। ज्योत्स्नाकडे जाते मी। ज्योत्स्ना, कोण कोण त्या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि कसा उत्साह आहे? कारण अर्थात लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर आणि येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय। तिथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी तुम्ही काही संवाद साधू शकता का? त्यांच्यात काय नेमकी उत्सुकता आहे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला धरून? लागवी अगदी बरोबर आहे। शिवसेनेची 2 चक्र झाल्यानंतर हा दुसऱ्यांदा जो आहे तो शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे आणि आपण जिथे आहोत तिथे शिंदेंची शिवसेनेचा ज्या ठिकाणी वर्धापन दिवस साजरा केला जातोय त्या ठिकाणी आहोत, जो वरळीच्या डोम NSUI डोम जे आहेत त्या ठिकाणी हा वर्धापन दिवस साजरा केला जातोय। आतापर्यंत आपण बघतोय की साधारण 6चं टायमिंग होतं आणि 6 वाजेपर्यंत अनेक मोठे कार्यकर्ते आणि पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर स्टेजची सुद्धा आपण बघितलं की जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। शिवसेनेचा भगवा विजय शिवसेना, अर्थातच ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर जे आहे ते सर्वाधिक, म्हणजे दोन्ही शिवसेनेचं जर तुलना करायचं झालं तर सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या शिंदेच्या शिवसेनेच्या निवडून आल्या आणि जवळपास 7 जागा ज्या आहेत त्या शिंदेच्या निवडून आलेल्या आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आणि त्याचबरोबर जे आहेत ते शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, आजचा वर्धापन दिवस, कारण लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, आजचा वर्धापन दिवस किती महत्त्वाचा वाटतं तुम्हाला?
अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक वर्धापन दिवस हा शिवसेनेसाठी उत्साहवर्धक आणि आनंदाची एक हे असतो आणि प्रसंग. आणि आज तर खास करून माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही चांगलं यश प्राप्त केलं आहे लोकसभेला. म्हणजे 2 वर्षाचीच ही सगळी तयारी असून आणि खरं तर मला जास्ती अपेक्षा होत्या, परंतु ठीक आहे, तरीसुद्धा माननीय शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे लोकांनी मान्य केलं आहे. कार्यकर्त्यांनी तर मान्य केलंच आहे, परंतु जनतेने देखील त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांची पोचपावती आहे. कारण आमचा जो स्ट्राईक रेट आहे तो पाहिला की 47% आहे. सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट हा माननीय शिंदेसाहेबांचा शिवसेनेचा आहे. आणि त्यामुळे हे असंच वातावरण यापुढे विधानसभेला राहील. आज शिंदेसाहेबां ज्या पद्धतीने पुढे आता पक्ष नेणार आहेत त्याची वाटचाल असेल, सदस्यता अभियान असेल, मतदार नोंदणी असेल आणि एकंदर आगामी काळात विधानसभेच्या दृष्टिकोनातून रणशिंग आज फुंकलं जाईल. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे. आपल्यासोबत आणखीन काही नेते आहेत. सर, काय सांगाल की आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतीलच, शक्ती प्रदर्शन वगैरे तर होईलच, मात्र आज आणखीन कोणाकोणाची भाषणं तुम्हाला ऐकायला आवडेल? नक्कीच मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायला तर सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी उत्सुक आहेत. कारण बाळासाहेबांचा तेजस्वी विचार, हिंदुत्वाचा विचार खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुढे नेलं आहे. याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने आणि शिवसैनिकांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. लोकसभेच्या निकालावरून हे आपल्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे आजचा हा मेळावा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे. महाराष्ट्रातला शिवसैनिक बघा, आपण दुपारपासून इथे येऊन बसलेत लोक आणि हा उत्साह, सळसळता उत्साह हा खरा वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे. तो आपल्याला इथे आज ऐकायला मिळेल. बघतोय की लागवी या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आपल्यासोबत शीतल म्हात्रे आहेत. ताई, काय सांगाल की कशा पद्धतीने जे आहे ते तयारी करण्यात आलेली आहे? नक्कीच माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर ज्या शिवसैनिकांचा विश्वास आहे, अशा शिवसैनिकांचा हा एक इथे अतिशय मोठा भव्य दिव्य असा आजचा वर्धापन दिन आहे. आणि तुम्ही बघाल की महाराष्ट्रातून, संपूर्ण महाराष्ट्रातून इथे शिवसैनिक पदाधिकारी येत आहेत, शिवसैनिक येतात, जल्लोषात येतात. कारण लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर 7 जागा जिथे आम्ही जिंकल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीला आता आम्ही सामोरे जाणार आहोत, जिथे परत एकदा भगवा फडकवायचा आहे विधानभवनावर, परत एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करायचं आहे. अशा सर्व विचाराने आज सर्व इथे शिवसैनिक एकत्र झाला आहे. जल्लोषाचं, आनंदाचं वातावरण आहे. विजय जो मिळालेला आहे तो सेलिब्रेट करतो आम्ही आणि पुढच्या विजयाची सुरुवात सुद्धा करतो. निश्चित ज्योत्स्ना, आणखीन काही विजय मिळवायचा आहे, आता विधानसभेवर सुद्धा भगवा फडकवायचा आहे, हा निर्धार या ठिकाणी व्यक्त केला जातो आणि त्याच निर्धारानं शिवसेनेचा हा आज वर्धापन दिन सोहळा होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.